महाराष्ट्राची हास्य जत्रा 5 जानेवारी पासून सोमवारी आणि मंगळवारी रात्री 9 वाजता आपल्या सोनी मराठीवर. नमस्कार मंडळी. हास्याची आकाशगंगा घेऊन तुमचं मनोरंजन करायला पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. हास्याचा ट्रिपल डोस. कालच्याप्रमाणे आजच्याही भागात आपल्या हास्य जत्रेत सहभागी झाली आहे विक्टोरिया या सिनेमाची टीम. त्यांचं देखील जंगी स्वागत आहे. लहान मुलांना नको असलेल्या गोष्टी कळणं म्हणजे माकडाच्या हाती कोली देण्यासारखं आहे. याच संकटात सापडलेत एका लहान मुलीचे बाबा. बघूया ते कसं मॅनेज करतात ते. बाबड्या शांत हो. शांत हो. वेदनांच्या जाणीवा अवयवात नसून त्या आपल्या मेंदूत असतात. विचारांना विचलित करण्याचा प्रयत्न कर. दुखणं कुठच्या कुठे पळून जाईल कळणार देखील नाही. अरे बापरे, आज हे आहे का? हो, आणि पूर्ण वेळ. बाबा आता जास्त दुखायला लागलं. बाबड्या शांत हो. डॉक्टर काकाने औषध लावलंय ना. हा, उद्या सकाळी उठल्यावर तुला कळणार देखील नाही की तू काल पडली होतीस म्हणून. बाबा तुम्ही मला लाडी गोडी लावू नका बाबा. अगं बाबा मी तुमचं नाव सांगणार आहे आईला. अगं तुम्ही खोटं बोलताय बाबा. मी तुमचं नाव सांगणार आहे. अगं पण बाबड्या मी काय केलं मला सांगशील का? तुम्ही तुमच्यामुळे पडले बाबा. माझ्यामुळे? अगं असं कसं बोलतेस? मी तिथे होतो का तरी? तेच तर, तुम्ही नव्हतात बाबा तिथे. मी पडले तेव्हा तुम्ही रोजी आंटीशी गप्पा मारत होतात. ए बाबड्या, कोण रोजी आंटी? कोण रोजी आंटी का? हो, जिच्याकडे बघून बाबा तुम्ही मला जा बबडी आता तुझी तुझी खेळ असं म्हणता. आणि बाबा जिच्या बरोबर तुम्ही झोके घेता ती रोजी आंटी बाबा. अरे बाबड्या असं बोलू नये. असं, अरे मी कोणा रोजी आंटीला ओळखत देखील नाही. हो हो का बाबा? हो. पण बाबा तुम्ही तर तिला म्हणत होतात की आपण सिसो सिसो खेळूया. अरे बाबड्या ती आपण एका सोसायटीत राहतो ना. माझी फक्त तोंड ओळख आहे तिच्यासोबत. अरे हो बाबड्या. बाबा, मी तुमचं नाव सांगणार आहे बाबा. अगं, तुम्ही खोटं बोलताय बाबा. अगं मी खोटं बोलत नाहीये. हो बाबा, रोजी आंटी तुम्हाला म्हणत होती की कालची ही फिल्म मस्त होती. हा, मी तिला एक फिल्म सजेस्ट केलेली म्हणून ती असं म्हणाली की कालची फिल्म मस्त होती असं म्हणाली. बाबड्या रडायचं नाही, रडायचं नाही. बाबा मी तुम्हाला सांगते की तुम्ही मला पिक्चरला घेऊन जा. रडायचं नाही. आपल्याला लागलंय की नाही, रडायचं नाही. हा हा. आणि हे बघ, यातलं आईला काही सांगायचं नाही. नाही सांगायचंय का? अजिबात सांगायचं नाही. मला चॉकलेट द्या. नाही. आपलं काय ठरलेलं, आठवड्यातून एक चॉकलेट, आणि या आठवड्यातलं चॉकलेट आपण काल खाल्लेलं आहे. बाबा मला चॉकलेट पाहिजे म्हणजे पाहिजे. अगं पण आपण खाल्लंय ना. नाही मला मी तुमचं आणि रोजी आंटीचं सिक्रेट आईला सांगून टाकणार बाबा. अगं बाळा, पण यात काही सिक्रेट नाहीये. सिक्रेट नाही याच्यात काही. सिक्रेट नाहीये का? अजिबात नाही. मग सांगते ना. गप्प बस. आहे, ये इथं बस. आहे म्हटलं ना. आता आईला काही सांगायचं नाही. हे चॉकलेट द्या. हे घे चॉकलेट. लहान माझी भावली, लहान माझी भावली. बसा बसा. हा दिला. आता आईला काही सांगायचं नाही, कळलं? शांत बसायचं. लागलं ना आपल्याला? बसा, चला या बसा. चेतना. या. अगं बाई चेतू, माझं बाबड्या काय झालं ग? कुठे पडली? हो, हो. बाबू किती लागलाय ग बापरे. गौरव, अहो अशी कशी पडली? असं ते बगीच्यात खेळताना घसरून पडली, बाकी काही नाही. अहो पण अशी कशी पडली? तुमचं लक्ष नव्हतं का? नव्हतं. ए असं कसं नाही, लक्ष होतं माझं. मी आपल्या चेतूला व्हॉलीबॉल खेळायला शिकवत होतो. हिला काय झालं असं हसायला? काय काय ग?
हसतेस का अशी हं? काय बरं चॉकलेट द्या. हा? चॉ- चॉकलेट अरे अगं चेतना तू आधीपासूनच चॉकलेट खातीयस अजून आपलं काय ठरलं चॉकलेट खायचं नाही म्हणून हो की नाही संपलं. बाबा मला चॉकलेट देणार आहे ताई. बाबा आमचं सिक्रेट आहे. ओय, गौरव काय कसल्या सवयी लावताय अगं- सिक्रेटी वगैरे काय आहे अगं ते असं काही नाहीये हे घे आणि शांत बस काही सिक्रेट वगैरे नाहीये बसा शांत चॉकलेट बसा नका देऊ तिला तिचे दात खराब होतात आणि आपलं काय ठरलं आठवड्यात तर फक्त एकदाच चॉकलेट द्यायचंय तिला हो पण आज ती पडली म्हणून तिला चॉकलेट दिलेलं आहे हे बरं आहे तुमचं मागच्या वेळेला ती पडली मी चॉकलेट दिलं होतं तर अख्खं घर डोक्यावर घेतलं होतं तुम्ही अगं हो पण हे असे जुने तपशील लहान मुलांसमोर वेळोवेळी प्रकट करणे ही चूक आहे मागे मी तुला एक प्रबंध वाचून दाखवला होता की बालकांच्या भावविश्वाचे वैवच्छेदक स्वरूप आणि त्यांची स्वप्न दृष्टी बालकांच्या भावविश्वाचे व्यवच्छेदक स्वरूप आणि त्यांची स्वप्नदृष्टी बापरे मला ना कधी कधी कळतच नाही मी एका माणसाशी लग्न केलंय का विद्यापीठाशी लग्न केलेलं आहे मी आणि विद्यापीठ हसू नका होय हो, होय होय घरात होत ना आपण तिघच होत ना मग जरा लोकांना कळेल अशा भाषेत बोलत जा ना उगाच वाचनालयात असल्यासारखं कशाला जड शब्द वापरायला हवे अगं रसिका असं काय करतेस आधी माझ्या ह्याच भाषेचं तू कौतुक करायचीस मला म्हणायचीस तुझ्याशी बोलताना शब्द सरितेतून विहरण्याचा आनंद मिळतो असाच अनेक वर्ष माझ्यावर वर्षात राहा मग आज काय झालं सर्दी झाली वा तुमच्या या शब्द सरितेत न्हाऊन न्हाऊन सर्दी झाली इतके जड शब्द असे मस्तकापर्यंत जातात आणि मस्तक दुखायला लागलंय आता माझ्या बबड्याला लागलंय बघा किती तिला डॉक्टर कडे नेलं की नाही हा काय म्हणाले डॉक्टर काय नाही सांगितलं तुला फक्त असं खर्चटलेलं आहे बरं होईल लगेचच ते हो ना हो बाबा हं? चॉकलेट द्या. हा चॉकलेट संपलं. संपलं वा वा छान 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 चॉकलेट संपलं द्या ना एक. नाही हं. नाही नाही. गौरव चॉकलेट आता द्यायचं नाही. अजिबात नाही चॉकलेट मिळणार नाही तुम्ही नाही देणार आहे का? नाही तुम्ही खरंच नाही देणार आहे का? अजिबात देणार नाही मग मी आईला आता खरं सांगते. आई बाबा आणि रोज ए सुरानो शांत व्हा. होय, होय, शांत व्हा, शांत व्हा. शांत व्हा, ऐका ऐका माझं रोजी कोण आहे हा रोजी कोण आहे कोण रोजी अगं नाही मी तिला रोजी नाही रोजी बद्दल सांगत होतो रोजी हो भविष्यात माणसाला रोजी रोटीसाठी पराकोटीचा संघर्ष करावा लागणार आहे आपली चेतना दुसरी तर माहितीये ना तुम्हाला अरे बापरे हो हो माहिती आहे, मी माहिती आहे. दुसरीत आहे. मी दुसरीत आहे. बघा केवढं करावं लागतंय तिचं सोड मला केवढं करावं लागतंय ते बघ दिसतीये तिघांची ओढाताण दिसतीये मला पण समजून घ्या ही दुसरीच आहे की नाही मग एवढ्या जडजड गोष्टी तिला सांगायची गरज आहे का सांगा अगं रसिका आपण तिचे पालक आहोत हो. पालकत्वाची धुरा सांभाळणं म्हणजे फक्त मुलांना जन्म देणं त्यांचं संगोपन करणं नाही तर त्यांना बाह्य जगातल्या अनपेक्षित संकटाशी हात मिळवण्यासाठी सक्षम करणं हे कर्तव्यदक्ष पालकाचं लक्षण आहे कानाला बुडबुडे आले माझ्या नशीब काढलंयस तुझ्या तर फक्त कानाला बुडबुड येतात मी समजू शकते आ आज मी समजू शकते तुम्हाला हो, मी तर म्हणतो- हरकत नाही हरकत मी तर बाळा, म्हणतो हे लवकर लवकर एकदाच संपवा संपवायचंच आहे संपवायचं बाळा दुखतंय का ग खूप खूप दुखतंय खूप हो. दुखतंय. दुखतंय दुखतंय पण हो तू मला आईस्क्रीम दिलंस ना तर मला बरं वाटेल. काय आईस्क्रीम नाही हो तू आपलं काय ठरलंय आईस्क्रीम खायचं मागच्या वेळेला सर्दी खोकला झाला होता की नाही किती हॉस्पिटलमध्ये पळावं लागलं होतं आम्हाला आईस्क्रीम अरे बाळा, हट्ट अरे, नाही अरे, करायचा बाबा मला आईस्क्रीम द्या ना बाबा. आई मला बाबा आईस्क्रीम देणार आहेत. गौरव हे काय ऐकते मी चेतू खोटं बोलायचं नाही मी असं काही बोललेलो नाहीये मी खोटं बोलतेय का? हो हो बोलतेस तू खोटं मग आता आईला मी खरं सांगते. आई बाबा चेतू 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 रोजी काय रोजी नाही रोजी अगं रोजी रोजी नाही आंटी कोण आहे ही रोजी आंटी रोजी नाही. मला कळायला हवं गौ अगं कुणी नाहीये ती रोजी चेतू बेटा इकडे आहे. अगं ओ आई ऐक नाही तुला खूप चॉकलेट देणार आईस्क्रीम पण देणार पटकन सांग रोजी आंटी कोण आहे? पटकन सांग ए, एवढं मोठं आईस्क्रीम देणार बबड्या, देणार बबड्या. रोजी आंटी कोण आहे रोजे डिसूजा बी विंग 404 बाबांची मैत्रीण आहे. बाबा तिला रोज बागेमध्ये भेटतात. आज पण मी पडले ना तेव्हा बाबा तिच्यावर गप्पा मारत होते. समाप्त आरंभ हे बघ रसिका बबडी ओ आई बाबांची रबडी झालेली बघायची आहे तुला
अगं, रसिका, ऐक माझं. शब्द प्रभू मी- आता एक मी- एक शब्द कसे सुचवते हे बाबा बघ, तुमचं. रसिका, तुम्ही रसिका, आता हे केलं. मला- रसिका, ऐक, रसिका, ऐक माझं, ऐक, ऐक. क्या बात है! सगळ्या प्रयोगांचं मनापासून स्वागत आहे. क्या बात. प्रसादा अयो ओ हो येतो. ओ हो गौऱ्या, म्हणजे लिहिलंय मी तपशील, बगीचा, प्रकट, व्यवच्छेदक, सक्षम, स्वप्नदृष्टी, पराकोटी, कर्तव्यदक्ष. एवढे सगळे शब्द एका स्किटमध्ये पृथ्वी प्रताप पण आजपर्यंत बोलला नाही रे. मी 2 दिवसापासून रूमच्या बाहेर नाही. मी गेल्या 4 वर्षात एवढी रिहर्सल कधीच गेलेली नाही. पण गौऱ्या, फक्त तुझ्याशी बोलून माझं समाधान नाही होणार. आज तुला तुझ्या अटेम्प्टसाठी मिठी मारलीच पाहिजे. हो सर. फारच प्रशंसनीय होतं. बस, माझं बोलणं संपलंय. क्या बात. सई. गौरव, हे तुझ्या भाषेसाठी होतं. थँक्यू. मजा आली, बहार आली, मस्त. वा वा वा. मंडळी, वाऱ्याच्या वेगावर स्वार होऊन पतंग उडवायला सज्ज झालेत एक सेलिब्रिटी आणि आयोजक. चला तर या पतंगबाजीचा अनुभव घेऊया आणि त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या धमाल जत्रेकऱ्यांना. नमस्कार नमस्कार मंडळी. MHJ संस्कृती संवर्धन मंडळ आयोजित भव्य संक्रांत महोत्सव 2023 मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जातात. वा वा. आपले प्रमुख पाहुणे आता येतीलच लवकरच आणि आपण यांचं स्वागत करूया. नमस्कार. अरे वा 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 वा. समीर जी. नमस्कार, समीर जी, नमस्कार, या 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 या. नमस्कार. खूप खूप आनंद झाला. तुम्ही मला तिथे वेटिंग रूम मध्ये थांबून ठेवलं. सोनाली कुलकर्णी येणार आहे म्हणून 2.5 तास झाले तिकडेच आहे हो मी. चहा पण कोणी विचारला नाही. असं कसं करता I'm so तुम्ही? sorry. विराज, आता चहा आणून दे. सरांना चहा आणून दे. जा जा पळ पळ पळ. मान्य आहे त्यांचं आहे ते मोठ्या, पण मी पण असं हे पण नाही ना. मी नाही असं- नाही हे नाही पण नका. माफ आय एम व्हेरी सॉरी. आमचं थोडा कन्फ्युजन झालं असेल, पण खूप छान वाटतंय तुम्ही आलायत आज. खूप आनंद झालाय. Yes, yes, yes. मी माझी ओळख करून देते. हो. मी प्रियदर्शिनी, या नमस्कार. मंडळाची अध्यक्षा. वा वा वा. नमस्कार. आपण स्वागत करूया तुमचं पटकन. खूप 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 शुभेच्छा. हो. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. समीरजी चौगुले. फोटो बिटो कोण नाही. हरकत नाही. इथेच ठेवून द्या. ओके. या स्थानापन्न व्हा. येस येस येस. वा, हे मला आवडलंय. सगळ्यात एक गोष्ट आवडली आहे, हे चौगुले केलेलं आहे. लोक गु करतात हो. ते गु कर, चौगुले असं करतात ना. मला प्रॉब्लेम होतो त्यामुळे. ओ. पण तुम्ही बरोबर लिहिलेलं आहे. हे पण आता बघा, मुख्य अतिथू. अतिथू अतिथू. विराज, आत्ताच्या आता ते तू खोडून टाक. चल हो, मग समीर चौगुले अति होईल. असं कसं चालेल? विराज, हा. ते समीर चौगुलेवरती पतंग चिकटवून टाक. अरे मग नुसतंच अतिथू होईल असं कसं? माझा आहे ना सत्कार. नको नको. अरे नाही अरे नाही पण तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. फोटो आहे ना, बस झालं. एक काही कळणार नाही कोणाला. हे टेन्शन कसं दिसतंय ते मागे मध्येच पतंग आणि हे ले दिसतंय. प्रमूले कसं रे? हरकत नाही सर, फोटोकडेच बघतील सगळे. आयुष्यात एक असा कार्यक्रम नसतो जिथे असं मान सन्मान. सोनाली कुलकर्णी इथे आल्या. तुम्ही तिथे काय करताय? तुम्ही मंचावर या. तुम्ही पाहुणे आहात. या या. सोनाली कुलकर्णी आल्या. Oh my God. अरे बापरे. नमस्कार नमस्कार नमस्कार. मला विश्वास बसत नाहीये. नमस्कार. समोर आहात तुम्ही माझ्या. मी खूप मोठी फॅन आहे तुमची. म्हणजे मी सांगू शकतो एवढी मोठी फॅन आहे याची. Of course. तुमचे सगळे सिनेमे मी बघितलेत. सगळे. Thank you. आणि तो आहे ना ज्याची पार्टी पेंडिंग आहे तो कुठला सिनेमा? हिरकणी हिरकणी. हिरकणी. तो विशेष आवडतो मला. म्हणजे कार्यक्रमाला सुरुवात करूया आपण. या या. तर आता हे
तिळगुळ वाटप आपण तुमच्या हस्ते करणार आहोत बरं, बरं. आणि मग पतंग उडवायचा कार्यक्रम समीर चौगुलेंच्या हस्ते होईल. येस. खरे तर पतंग पण तुम्हीच उडवणार होतात, पण काय झालं की तुम्ही इतक्या बारीक झालायत की पतंग उडवता उडवता तुम्हीच उडून जाल की काय असं वाटलं आम्हाला. त्यामुळे आम्ही ते कॅन्सल केलं. हे घ्या. थँक्यू. हे झालं की मग तुम्ही नृत्याच्या कार्यक्रमाची तयारी करायला जाऊ शकता. हो. ओके. हे वाटप हां तुम्ही त्यांना द्या, तुम्ही यांना द्या असं. हां. हे घ्या, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. नाही, यावर्षीपासून मी तिळगुळ घ्या आणि खरं खरं बोला असं ठरवलेलं आहे. खरं खरं बोला. वा वा. चौगुले येस. बास करा आता. थांबवा, म्हणजे तोचपणा आलाय नाही का खूप. तुम्ही ते करता ना ते काय नाही काय शे नाही वाजत नाही हो सध्या. आणि काय ते तो आयटम कुठला. डोरबेल. मज्जा नाही राहिली. खरं खरं बोला म्हणजे अजिबातच. खूपच खरं बोलले तो तुम्ही एकदम. नाही आणि काय काय चार्ली तुम्ही करता ना चार्ली 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 चॅप्लिन. चार्ली आता जवळपास जॉनी वॉकर वाटायला लागलाय. अरे बस आता रिटायर व्हा ना. हा होतो रिटायर्ड. ज्या दिवशी तुम्ही अप्सरा आलीवर डान्स बंद कराल तेव्हा मी रिटायर होतो. अरे काय कानात सांगून गेला. आपण पुढच्या कार्यक्रमाकडे हो, मला जरा रूपरेषाल कळेल का कार्यक्रमाची हो, काय आहे ती. हो. हा, हरकत नाही. आपण नवीन वर्षाचं काय करणार आहोत संकल्प. आपण तुमच्या हस्ते तुम्हालाच उडवणार आहोत. म्हणजे मला काय? माझ्या हस्ते मला उडवणार म्हणजे? कळेल तुम्हाला. ए तो पतंग घेऊन ये. काय म्हणे हा काय प्रकार आहे. गंमत आहे गंमत. थांब. हा बघा. हे काय. हा आपण समीर चौगुलेंचा चेहरा पतंगावर छापून घेतलेला आहे. तुमच्या हस्ते तुम्ही स्वतःलाच उडवणार आहात. म्हणजे तुम्ही एक समीर चौगुले आकाशात उडवला हा. की हजारो समीर चौगुले लोक उडवणार आहेत असे. म्हणजे आकाशात दिसले समीर चौगुले. कुणाची आयडिया आहे. माझी साईड आहे. अरे बापरे, हे असं करू नका. काय आहे ना, हे समीर चौगुले असा वर जातोय पण तो नंतर दुसऱ्या दिवशी गटरात रस्त्यावर एखाद्या सायकलला लागलेला किंवा समीर चौगुल्यात घुसलाय बांबू असं वगैरे यात दिसेल म्हणून म्हटलंय. नाही. वाईट दिसेल ते ना. अहो तुमच्या करिअरने जशी भरारी घेतली आहे ना तसं हे पतंग सुद्धा आकाशात भरारी घेईल असं या मागचं बरोबर आहे. प्रेम आहे हो. प्रेक्षकांचं प्रेम आहे तुमच्यावरती. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. हे आपण उडवूया मस्तपैकी. चालतंय. आणि आणखीन एक सरप्राईज मला जायचंय. मला लवकर तुम्हाला मी सांगितलं होतं ना माझं फ्लाईट आहे. प्लीज लवकर करा हो का लवकर करूया. वेब सिरीज आहे नवीन तिथे उत्तराखंडला जायचंय. अच्छा बरं. एक आपले महत्वाचे पाहुणे येणार आहेत आता. हा, हा, येऊ तर दे. त्यांना मी आता बोलवते. पटापटा बोलूया, हो. तर आपला कार्यक्रम ज्यांनी स्पॉन्सर केलाय हा. ज्यांच्यामुळे तुम्हाला मानधन मिळतंय त्यांचे सुपुत्र हा. गतिशील वेगे पुरकर आता इथे येणार आहेत. अच्छा, अच्छा, जोरदार लवकर, टाळ्या. या मला वेगे पुरकरजी. जायचं हो या. वा. नमस्कार. असं काय हा. समीर चौगुले हो तुमचे फॅन आहेत. हॅट्स ऑफ. हरकत नाही. पल्ली मी उचलून देते. ना हे ह्याचं काय म्हणजे हा. अरे अरे मागे पडली ना. होय टोपी पडली. मागे पडली हा, टोपी. मी उचलून देते. पल्ली हो हे घ्या. ना हे काय असं करतायत. त्यांना आवडत नाही. अरे लवकरच. अरे हे कुठला प्रकार आहे. अरे जाणार ना. हे घ्या. हा अहो लवकर चला. मला जायचंय. एवढा वेळ नाहीये. एवढा भाडफूड झालं असतं ते. चला लवकर. मला फ्लाईट उत्तराखंडला जायचंय मला. या. हा नमस्कार. नमस्कार. हे असे कसे पुरकर आलेले आहेत असे आपल्या- कसे असे कसे हे
मी असाच आहे. असाच म्हणजे थोडा स्लो आहे. हा थोडा आहे. याच्यापेक्षा किंचित स्पीडने अरुण कदमचं पाठांतर होतं. तुमची कॉमेडी मला एवढा वेळ नाही आहे का. पटापटा चला. अरे निघा. म्हणजे कोण हा. हा कोण. अरे हा कोण. हसतायत ते. हसलो. कशावर हसलात. अरुण कदम. अरे झालं ना मग अशी ते. झालं मग अशी ते. चला 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 हा चला. चला आपण पतंग उडवायच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. एक मिनिट. 1 मिनिट म्हणाला 1.5 मिनिटं लावतो यार. पटापट करायला सांगितलं. नाहीये वेळ मला. हो ते अरे मी गाणं म्हणणार. कशाला गाणं पाहिजे. चढा ए ओ ए ढीने चढ वित होते. अरे कुठला प्रकार आहे गाणं म्हणायचा. बाई ए चढामोडी न उडवित होते ग बाई मी पतंग उडवित होते. या होईना बात. या होईना बात. अप्रतिम अप्रतिम. तंग उडवीत. हा अडकला यार कशा. चल ना बाबा. हे चल 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 चल. मस्त मस्त. चला 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 चला. हा कानन. अरे म्युझिक पण करतोय. टाना ना नको ना. आपण सुरू करा पुढचा करूया आपण. विराज अरे चला चला चला. ओ मस्त मस्त. चला. पुढे चल. हा. आता हा पतंग आपण उडवूया आकाशात yes. आणि उद्घाटन करूया. Yes, yes, yes. ते डिले हा हे घ्या. जाऊ दे जाऊ दे. हा दे दे ताण हे दे. पकडा. हा, जा जा जरा सर. हा चला चला पटापटा हे तुम्हाला पटापटा. आता उडवायचं आहे. उडव. येस 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 येस. लांब जा लांब जा. थोडं लांब जाऊ. हो जा रे जा लांब जा. समीरजी हा, हा. तुमचा आवाज जरा वाढतोय. हो हा. अरे बापरे. तर आता पतंग उडवण्याचा कार्यक्रम होणार आहे. समीर चौगुले फायनली बदवले जाणार आहेत. क्या बापाला बात सांग जाऊन तू बदवले जाणार आहेत. समीर चौगले बदवले जाणार आहेत. हा बघ ह्याचा बाप सिंगम आहे. हा बघ कसा चालतोय बघ. ए थांब थांब थांब. या मस्त करा. हा मस्त करा. जा, जा, जा. बस 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 बस. आता वळा 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 वळा. हा, बस 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 बस. हा येस येस. कोणी धक्का मारला. कोण नाही कोण नाही कोण नाही कोण नाही कोण नाही कोण नाही. चल 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 चला, चल. चला. हा येस. चला पट 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 हात घे रे. हा ए चल, सुरू करा सुरू करूया. घ्या ना घे ना बाबा पटकन घे ना रे. ए हा घे ना पटकन घे ना रे. हो माहिती आहे. आम्ही ओके घे ना रे. घे ना तू. हा. आई शपथ दिसतच नाही. तुझं काय आजा पडलाय तिकडे समोर. ते काय पडलंय. हे त्याला सांग ना याला. अरे मारा ना मी. नाही भाषा सांग त्याला. प्रेक्षक बघू दे प्रेक्षक. आपण ना आता उलट करूया. तुम्ही पतंग उडवा आणि तुम्ही मांजा पकडा. हं? इकडे. हा. नाहीये. समीरजी थोडं प्रेमाने. ते आपले स्पॉन्सरचे सुपुत्र आहेत. चल, हा, हा, मांजा. अरे दे ना दे ना मांजा त्याला. दिसू दे ना. हा, हा. हा चल. ठरलेला आहे. हा आता पतंग उडणार आहे. हा, हा. चल 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 लवकर. हा 1 2 ये ये. अरे बापरे. तुझ्या बापाने अशी पतंग उडवली होती का रे. समीरजी भाषा. अरे बघ ना तिकडे खाली काय आहे ते. तिकडे बघ ना जरा. मग इथे कुठून आली. अरे इथेच पडली ती. तू सोडलीस ना. मी सोडल्यावर इथे आली समीरजी ती. वर बघतोय. समीरजी चिडू नका त्यांच्यावरती. अरे हे कसं मी केलंय. अडकलो. समीरजी. हे घे इथून हात समीरजी, पाय काढ. थांब ऐका. थांब ना आता. नाही, पाय काढ. नाही. हा पाय तुम्ही लांब राहा. तुम्ही लांब राहा. पाय काढ तुम्ही इकडून. पतंग हातात अरे धरायचा. पाय काढ ना इथून. हा इथून पाय काढ. हा अरे घे ना ये. अरे अरे एक मिनिट. अरे तू काय करतोय? अरे, मला सोडा.
उंच उडाला. क्या बात आहे. पुष्कर, तुला कसं वाटलं परफॉर्मन्स? अप्रतिम ऍक्ट होता. वा 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 पुष्कर, वाव स्लो मॅन लव यू. मी स्लो मॅन आधीही पाहिलेला आहे आणि तेव्हा तर तो क्रिकेट खेळत होता. फास्टेस्ट बॉलर तेव्हा होता तो. वा 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 माय गॉड. सो ॲज अन ॲक्टर तुम्हाला लाईव्ह परफॉर्म करताना बघणं इज लाईक अ ट्रीट. आणि पुन्हा एकदा मला इथे सारखं सारखं यायला आवडतं बिकॉज मला खूप शिकता येतं आणि मी सिनेमे याच्यासाठीच करतो की इथे येता येतं. या आणि सगळेच म्हणजे आय लव्ह यू ऑल ऑफ यू लाईक यू आर ऑल अमेझिंग. थँक्यू दादा. थँक्यू थँक्यू. मंडळी, आज आपल्या लाडक्या शंकराचा वाढदिवस आहे आणि शीतलीनं त्यासाठी जय्यत तयारी केली आहे. पण सगळ्यांपासून लपून वाढदिवस साजरा करणं त्यांना शक्य होईल का? चला तर बघूया. त्यासाठी मंचावर स्वागत करूया आपल्या हिट जत्रेकरांचं. बाबो कोणीतरी लईच खुश दिसतंय आज. शितली कुठं आहे? नाही, शितली नाही आली, एकटीच आली आहे मी. शितली नाही म्हणजे? ती नाही आली, मी एकटीच आली आहे. माझा बर्थडे आहे आणि शितली नाही होय. बोलू की कुठं आहे? तुझा बर्थडे आहे वय? मला वाटलं आज अमावस्या आहे. टिटवी अमावस्या आहे. हा वाढू का नारळ वाढू का तुला? आता तुले मोठा रणवीर आहे वय. कामधंदे सोडून सगळे बर्थडेला येणार आहेत म्हणून. खरंच नाही आली होय? नाही, ती बोलली जमलं तर कॉल टाकीन, नाही तर नाही जमणार आहे तिला. माझ्या बर्थडेच्या दिवशी पण नाही. हॅपी बर्थडे. शितली आली होय तू? अयो कसली गोड दिसते आहे ग. तुझ्यासाठी नटून आले आहे. लय भारी दिसते. हॅपी बर्थडे. थँक्यू. केक कापा ना, केक. ए घेणारे ही काय म्हणली माहितीये का मला? काय? तू येणार नाही. मी हा. येणार आहेस वय? मी येणार नाही असं कवा होईल का? माझ्या शंकराचा बर्थडे आहे. मी येणार नाही असं कधीच होणार नाही. मी तर काल धरणं वाट बघते कवा एकदाची तुला भेटते. केक कापूया काय? कपतीस? नाही म्हणजे ते पम्मीला टांग देऊन आली केक खायला. इथं गुटरगो करताय तुम्ही. केक कापूया ना, ए चला ना. घेणारे तुला केक खायचा आहे ना? होय. धर याच्यातला खा. वाटी केक खा. नाही 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 ह्याच्यातला केक नाही. मी स्वतःच्या हाताने केक बनवून आणलाय. होयो शितली हा, तू स्वतःच्या हाताने केक बनवलाय माझ्यासाठी? स्वतःच्या हाताने बनवलाय. फक्त भारीतला नाही आहे, बिस्किटाचा केक बनवलाय. होयो मला आवडतो बिस्किटाचा केक. आवडतंय ना? होय होय. म्हणलं तुझ्यासाठी स्पेशल केक बनवावा. तर मग आपण पटकन केक कापून घेऊया, कारण कोणी यायच्यात मला तुला स्वतःच्या हाताने केक भरवायचा आहे. मला तर आयुष्यभर तुझ्या हातनच केक खायचा आहे. आई झालं असेल गुटर कापून. झालं असेल तर करा ना मला केक. शंकरराव! पिपाणी आली. शंकरराव, सरप्राईज. हॅपी बर्थडे शंकरराव. उराव बस म्हणा, उराव बस. चिरडून टाकल तिला एक दिवस. कशी करते बघ. ते शंकररावांचा बर्थडे आहे ना आज. बर्थडे आहे त्यामुळे आले सरप्राईज द्यायला मी. तुम्ही इथं काय करताय? ते जिन्नस आणायला आलतो. नाही नाही नाही, खसखस खसखस आणायला आलतो. तेच झालंय. अगं मामी 1 किलो खसखस द्या. 1 किलो खसखस कशात टाकणार आहेस? 1 किलो खसखस. शंकर्या, तुझा बर्थडे आहे वय? हा शंकराचा बर्थडे आहे. हॅपी बर्थडे टू यू. नका गाऊ. बर्थडे आहे. हॅपी बर्थडे. झालं हॅपी बर्थडे. माहितीच नव्हतं भया. हो बर्थडे आहे भया. चांगला आहे. हा चांगला आहे. Happy birthday. हिचं काय काम आहे विचार. शंकरराव तुमच्यासाठी केक आणलाय.
केक आणलाय. खोलतीये कापणार आहेस कापतो आता. आई हळू कसला केक आहे मामी. केक तू बघ बया. हळू आई 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 एक नंबरच आणलाय बा केक. गुलाबी गुलाबी केक आई भारी आणलाय साधा सुद्धा नाही तो स्ट्रॉबेरी फ्लेवरचा आहे माहिती का. फुल बिल आणि एकदम मामी खास शंकररावांसाठी बनवलंय 800 रुपयाचं आहे बरं का. 800 आणि टोप्या पण आणल्यात या बर्थडेला घालायला. हे धर, हे धर. तुला ठेव. हे धर. मला काच ते हे घे शंकरराव. मला नग टोपी माझी. घाल मला दे. आणि ते फोडायचं असतं ना ते पण आणलंय मी. आणि ग्रीटिंग कार्ड पण आणलंय शंकररावांसाठी. चांगले चांगलं चिकटवलं शेंबूड लावलाय सोय त्याला. चिकटवलं चांगलं. मी कशी लावते मला मला आणि काय करायचं थुकी लावली असेल तुला काय करायचं ग. काय नाही मी आपलं असंच बोलले. हा बघू ग्रीटिंग चांगलं आहे. कसं वाटलं माझं ग्रीटिंग. अयो भारी आहे. हर्ट हर्ट आहेत मस्त छान आहे. छान आहे ग्रीटिंग मस्त चांगलं आहे. आहे. टोपी बी लय भारी दिसते. माझी नाही घाल घाल माझी टोपी घाल तो स्ट्रॉबेरीचा केक घाल घशात. आणलाय म्हणून खावा लागणार नाही तर मी कशाला. मी काय म्हणते केक कापूया काय. हा कापूया केक कापूया घे पटकन. ती स्टूल घे की आहे. मी घेऊ का. नाही एवढं नको मी घेते हे पुढे येत ठेव. चाकू आहे होय. हे घ्या. काप काप केक काप केक काप की. काप काप पटकन काप. आज काप केक. उद्या तुझा हॅपी बर्थडे कधीच सेलिब्रेट करणार नाही. नग आज नग केक कापायला. नाही काप काप ना पड्डीशी केक एवढा महागाचा केक आणलाय काप. काप की शंकरराव. काप काप इधर काप काप ना हो, काप काप की. पटकन. असं ब्रेकअप करते ना मग बघ काप. नाही काप 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 काप. आयुष्यात हॅपी बर्थडे सेलिब्रेट करणार नाही काप. आयो 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 असं कसं पडला. आयो असेल र हात एवढा फाटका तेवढा चांगला केक खाल्लं मला गुलाब पडला बाय खाली. ती पडला. अगं मग अशी गोडे तेलाची पिशवी घेतली होती हाताला तेल लागलंय सगळं सटकतंय हातात ना. मी माझ्यावरती दोन मार. माझ्यावरती दोन मार. मारू आहे. बर्थडे आहे माझा. मला मामी कसं वागताय हो. बर्थडे आहे त्याचा. बर्थडे आहे त्याचा मारू नका हो. आता दुसरा केक आणाय पाहिजे. दुसरा केक माझ्याकडे आहे की. माझ्याकडे आहे दे. माझ्याकडे आहे. तुझ्याकडे कसा आणि केक आला. ती ह्याच्यासाठी आणलाय. कुणासाठी ते मजुरासाठी. मजुरासाठी केक आणलाय मी. ते मजूर आहेत का नाही त्यांचा बी बर्थडे आहे आज त्यांच्यासाठी बनवला होता. पण आता खाली हाताने कसं जायचं. अरे वा चांगलाय. कापू की ह्यो केक कापू. बिस्किटाचा असला म्हणून काय झालं कापू. एक मिनिट हा तुला कसं माहित बिस्किटाचा आहे का कसला आहे. चाकू कुठं ठेवला मी. शिकलेलं दुसरं काय बनवताच येत नाही ना मामी. तेवढंच येतंय. ती थोडी आणणार आहे 800 रुपयाचा स्ट्रॉबेरी वाला केक होय ना. केक कापूया. केक केक कापूया. कापूया, केक केक कापूया. कापूया. केक कापूया. अयो कसला भारी केक हाय. एकदम मस्त हाय पिवळा पिवळा. कापूय. काप काप. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear शंकर्या. लय भारी केक आहे. तुला कसं कळलं भारी केक आहे. तुझ्या चेहऱ्यावर ना कळतंय भारी आहे ना. भारी आहे ना हो की नाही सांग. सांग शितली ना बनवलाय भारी असणारच आहे त्यो. चांगलं झालंय केक. चांगलं मस्त झालं. झालंय. हा वा, घ्या वा, वा, वा. आपापल्या घ्या हाताने घ्या आपापल्या. वा. हा खाऊन टाका सगळ्यांनी. मी तुमच्या
तुमच्यासाठी गिफ्ट पण आणलंय हे घ्या शर्ट आणलाय मी शर्ट शर्ट दाखव भारी दिसतोय ना काय लाग एवढा खर्च करतेस तू आता शंकरावांवर खर्च नाही करणार तर मग कोणावर करणार बरं, घालून दाखव ह्याच्यावरच घाल होतंय बघ घाल घाल आहे ना का ग घाल म्हटलं ना तुला मी घालू का नाही ना ग मी घालीन जरा नीट बोल तिच्या संग अगं पण ती कसं उगाच आपलं करते घालू का घाल पटकन ती बटणं बघ केवढी आहेत शर्टाला एवढी असतात का कधी बटणं असतात एवढीच बटणं असतात ही शर्टाला तो घालतोय ना असू दे ना तू सोड हा बरं हाय शर्ट मी बी गिफ्ट आणलंय मी बी गिफ्ट आणलंय ह्यासाठी ह्याच्यासाठी मजुरासाठी गिफ्ट आणलंय पण आता खाली हात कसं जायचं म्हणून शंकराला देते शंकर्या हे घे हे घाल तू धर तुझ्यासाठी आणलंय कसलं भारी स्वेटर आहे हे मी घालायला नाही ते जमणार नाही पड्डीशी घालायला छान लय भारी आहे खूप छान दिसते जरा वाढत्या अंगाचा आहे चांगला आहे. मी आणलं होतं शर्ट पप्पानी मॉल मधनं जाऊन आणलं होतं केवढं महागाचं ब्रँडेड होता त्याच्यावरती स्वेटर घातलंय चांगला आहे स्वेटर ना बरं आहे स्वेटर हा मला पाहिजेच होतं हे आठवडे बाजारात घेतलंय मी बघितलं होतं तिथं चांगले फोटो काढूया फोटो काढ आमची फॅमिली फोटो इथे बाजूला इथं उभा राहा काढ आपला काढूया ना आमचा काढ फॅमिली फोटो काढ लवकर मम्मी यो बॅक कॅमेरा बंद झालाय शिल्पीच येऊ शकतोय काढ काढ शिल्पी काढ शिल्पी मारते मी माझा बर्थडे जवळ उभा शिल्पी मारते राहतो हा सेल्फी काढूया सगळे मिळून मम्मी तू ये की पुढं हा, ये, इथं, ये, अशी इथं, ये. इथं. अशी ये. हा, मस्त आता येतं की नाही हा, बघ इकडे. मी नाही यायच्यात परत काढ बाई दिसली नाही इथं ये हा. ये मी काय म्हणते? ये इकडे ये हा, माझ्या अंगाला ये, इकडे. ह्या अंगाला ये. मम्मी तू इकडे हॅक दिसतो हा, या अंगाला तू ये. इकडे हा, ये. ढकलू नका, ढकलू नका. आला. हे बघ मी नाही यायच्यात माझं केक पण नाही कापला माझं शर्ट पण नाही घालत मग काय सगळं आणलं मग फोटो पण नाही काढत ऐक नको एवढं काय नाही फोटो काय करतीस एवढं पुढच्या महिन्यात तुमचं लय फोटो निघणार आहेत का तुमच्या लग्नाची सुपारी फुटणार आहे चल आता साडी दाखवते तुला घेतलेली साडी पण घेतली एवढं माहिती मला नाही माहित आईचं मला नाही माहित आता बोलल्या ती ते शिकले नाही ठीक आहे मला खरंच माहित नाही ठीक आहे तू आणि त्या सुपारीच्या झाडाखाली बसा आणि अडकीत त्यात कुठत बसा मला बोलायचंच नाही या माणसाशी. शितले मला खरंच नाही माहित ए शितले अग मला खरंच माहित नाही ऐक शंकर्या आता खऱ्या अर्थानं तुझी सुपारी फुटणार आहे वा 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 प्रेमाची चढाओढ फारच भारी होती. बघूया या सेलिब्रेशनवर आपले हास्यरसिक असे काय म्हणतात. सई गोड परफॉर्मन्स होता. शंकर्या आणि शितली आज खूप मोमेंट स्टील करत होते एकमेकांसाठी आणि इकडे वनी आणि केक त्यामुळे मस्त कॉम्बिनेशन होतं. नेहमी मला हे प्रहसन खूप आवडतं आणि शिवा तू तर नेहमी कमाल करतेस. आज ह्या दोघींनी पण उत्तम साथ दिली. तुझी एंट्री फार अमेझिंग होती प्रिया. फार मजा आली आणि जो आवाज लावला होतास तो पण छान होता. वने मस्त मजा आली. थँक्यू कीप इट अप. याच बरोबर वेळ झाली निरोपाची. भेटूया पुढील भागात. बघायला विसरू नका सोमवार, मंगळवार आणि बुधवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा, हास्याचा ट्रिपल डोस. नमस्कार मंडळी. हास्याचा साज घेऊन तुमचं आयुष्य सजवायला पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा, हास्याचा ट्रिपल डोस. मंडळी आज आपल्या हास्य जत्रेत सहभागी झाली आहे. चर्चा तर होणारच या नाटकाची टीम. त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. सर्वप्रथम
सिनेमा, नाटक, मालिका अशा सर्वच क्षेत्रात आपलं नाणं खणखणीत वाजवणारी दमदार अभिनेत्री आदती सारंगधर. चोखंदळ भूमिकांद्वारे रसिकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण करणारा अभिनेता अस्ताद काळे. सिने नाट्य अभिनेते, दिग्दर्शक, लेखक, समीक्षक असं अष्टपैलू व्यक्तिमत्व क्षितिज झारापकर. मराठी रंगभूमीवरील एक महत्वाचं नाव आणि या नाटकाचे लेखक दिग्दर्शक हेमंत एदलाबादकर. कार्यक्रमात मनापासून स्वागत. मंडळी, लग्नाचा बस्ता बांधताना बांधला जातोय बिझनेसचा रस्ता. बघूया त्यात कोणाचा नफा होतोय आणि कोणाचं नुकसान हे दाखवायला आपल्या समोर येत आहेत फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे, पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शिनी, चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे आणि विनोदाचे नवे फंडे ईशा डे. प्रभे, ए प्रभे, घे पेढे, घे पेढे घे. अगं केवढी आनंदाची गोष्ट आहे बघ. आज आपल्या लेकान नक्षत्रासारखी पोरगी आणलं नाही आपला सोन म्हणून. बघ केवढी गोरी गोमटी आहे. नाहीतर आजपर्यंत आपल्या घरात ह्या रंगाचं फक्त आईस्क्रीमच आलेलं आहे. घे नाही म्हणू नको आता. नाही म्हणू नको. अब काय लाच काढताय यार, काय बोलताय तुम्ही, काय बोलताय हे? अरे तुझ्या आईशीला कौतुक सांगतोय तुझं. कौतुक आईने ऐकलं तर मान फिरवली तिकडं. नाही काय बोलतोय तुम्ही? अरे येड्या बघ, म्हणजे तिला कलू दे. नक्षत्रासारखी गोरी गोमटी पोरगी कधी तिनं बघितलं पण नव्हते ना. या. घ्या घ्या पेढे घ्या, घ्या पेढे हाय, घ्या. माझे बाबा जरा घ्या 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 घ्या. असू द्या असू द्या असू दे. काय पडतो आई? ही माझी मम्मी. नमस्कार. ये आंखें, ये नूर, ये चेहरा, जिसने बनाया होगा फुर्सत से बनाया होगा. शांत व्हा, बसा. ही प्रियाची आई आहे, माझी होणारी सासूबाई, लक्षात घ्या. अरे कौतुक करतोय रे. कळलं मला. काय झालं, 10 वर्षापूर्वी गेली, घरात कौतुक करायला कोणच नाही ना, म्हणून बाकी काही नाही हो. नाही, काही हरकत नाही, मी समजू शकते. आमच्याकडे पण 10 वर्ष झाली कौतुक करणारं कोणीच नाही. क्या बात आहे. हो नो, हे म्हणायला पाहिजे ना. क्या बात आहे. काय नका नाही. Please. ती मम्मी? माझी होणारी सासूबाई आहे, लक्षात ठेवा फक्त. हा, प्रियाची आई आहे ती. हा. मम्मी, माझं लग्न जुळवायला आलोय, पण तुझं काय चाललंय? आता तुझंच करायचंय लग्न. अशी काय करते? माझं काय आता होईल नाही होईल. नाहीच करायचंय, माझं करायचंय. हा. तुझंच करायचंय. हा. आपण आपल्या हातात असतं का काही? हो, सगळं देवाच्या हातात असतं का नाही त्या. तो ठरविल त्याच्यावर आहे. होईल नाही होईल, होऊ पण शकतं ना, आमचं बाकी काय नाही. शांत. हो हो हो. बरं मी काय म्हणतो, म्हणजे तू नेमकं काय करतेस? मी एंटरप्रेन्योर आहे. वा, व्हेरी नाईस, गुड, फंटास्टिक. काय कळलं तुम्हाला? हा, म्हणजे बिझनेस वुमन. म्हणजे धंदा आहे तिचा. काय बसा. धंदा नाही बोलायचं, स्टार्टअप बोलायचं. स्टार्टअप आहे ती. स्टार्टअप आहे माझा. Startup आहे. Startup आहे. हो, तुमचं डोलं मस्त आहेत. काजल घालता का डोल्यात? आज घातलंय म्हणजे. पण छान दिसायचा. काय नजाकत आहे डोल्यात तुमच्या. बघण्यासारखं आहे अगदी. मम्मी लाचते काय तू याच्यावर? काय काय झालं? कौतुक करते. काय डोळ्याचं कौतुक कशाला करताय? अरे किती दिवसांनी किती वर्षांना आपल्या घरात डोळ्यांची नजाकत दिसते आपल्याला. 10 वर्ष झाली आपण नजाकत बघितलीच नाही ना. ते बाकी काय नाही. एंटरप्रेन्योर ते काय आहे तुझा काय नेमका? स्टार्टअप. हा, स्टार्टअप आहे. हा. स्टार्टअप आहे आणि मी सध्या इन्व्हेस्टर शोधते. अरे त्याची काळजी कशाला करतेस? देवनार पोलीस स्टेशन माझी ओळख आहे का नाही? इन्स्पेक्टर ओळखीचा आहे. म्हणजे तुमचं लग्न होईल ना त्या दिवशी मी ओळख करून देतो. काय समजलीस? वाटा कॉमेडी आहे. म्हणजे अरे ते इन्व्हेस्टर बोलते. इन्व्हेस्टर म्हणजे पैसे गुंतवणारा. इन्स्पेक्टर काय इन्स्पेक्टर? अच्छा, पैसा गुंतोय. ते सगळं ऐका ना, ते सगळं होईल. माझ्या लग्नाची बोलणी करूया ना. अरे बोलूया ना. काय आहे, कधी करतोयस लग्न? आत्ता करायचं आहे मला. आता? हा, मला आत्ताच करायचं आहे.
अरे कशाला घाबरतो आपण तुझं लग्न धूप झाडेगात करू काय समाजाला हा अजिबात काळजी करायची नाही. लोकांचं डोलं फुटलं पाहिजेत ही सून बघून आणि लग्नाचा खर्च बघून. काय समजलं काय पैसा कमी आहे काय आपल्याकडे. गावाला कोकणामध्ये आंब्याची बाग आहे, हा काजू फणसाची झाड आहेत, नारली भोपलीची बाग आहे. बँकेत रिटायर झालोय का नाही मी. पीएफ पण केवढा आहे माझ्याकडे पडलेला, अपाट पैसा आहे. आणि एकुलता एक पोरगा म्हटल्यावर ह्याच्या लग्नासाठी खर्च करणार नाही तर कोणाच्या लग्नासाठी खर्च करणार आहे मी. बाबा हा? तुम्ही एवढं करणार आहे माझ्यासाठी? अरे का नाही करणार. तुमचं एवढं प्रेम आहे माझ्यावर. अरे प्रेम म्हणजे काय. अरे एवढा सगळा पैसा आहे मला कधी तुम्ही बोलले ना बाबा. बोललो असतं तर ठेवलं असतं. आय लव्ह यू बाबा. आय लव्ह यू टू. बाबा काय करताय? नाही याला बोललोय त्याला नाही याला बोललोय आय लव्ह. कोणाला बोला तुम्ही? नाही नाही ते तुला बोललो आय लव्ह यू टू. अगं ऐकलंस काय तुला शब्द दिला होता ना धूम धडाक्यात ह्याचं लग्न लावणार आहे म्हणून. पण ही तुला पटली कशी आहे. अरे हे महत्वाचं नाही नाही, हो 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 लग्न महत्वाचं. हे कसं ती पटली ते महत्वाचं आहे का? लग्न महत्वाचं. बाबा मी एक विचारू का? एक विचार का 10 विचार त्याच्यात काय. नाही नाही एकच विचारते. नाही विचार. म्हणजे साधारण किती पैसे असतील तुमच्याकडे? किती पैसे जवळजवळ 20-25 कुठे गेलं नाही. 20-25 लाख त्याच्यापेक्षा जास्त असतील. मोजायला वेळ नाही आहे माझ्याकडे माहिती. मी एक सुचवू का? म्हणजे सुचव मागे एक माणूस बोलला होता एक सुचव का. त्याला म्हटलं 10 सुचव. तो नुसता सुचवत निघाला का नाही. ये आखे ये नूर. अरे नका ना तुम्ही. मग तुझ्या तिकडे बसू ना 2 मिनिटं तिकडे बसू ना. हो यांच्या नादाला लागू नका. भुजंग आहे हा. सर का नाही नाही मी हे आखे नूर माझ्या लग्नाची बोलणी अरे कर. हो तेच चाललंय ना. ऐक ना थांब ना. हा हा मी एक सुचवू का? हा सुचव ना. म्हणजे आता एवढे 25 लाख तुमच्याकडे आहे होय. तर एवढे सगळे पैसे लग्नात नातेवाईकांना जेवण घालण्यात उधळण्यापेक्षा 2 वर्षात त्याचे 1 करोड मिळाले तर चालतील? 1 करोड. हा. पण कोण देणार कोण 1 करोड. मी देईन. कसं काय. तुम्ही 25 लाख मला द्या. हा. म्हणजे मी इन्व्हेस्टर शोधतच होते ना. तर मग आता बाहेरच्या कुठल्या तरी माणसाला श्रीमंत करण्यापेक्षा आपल्या होणाऱ्या सासऱ्याला करोडपती होताना बघायला आवडेल मला. म्हणजे मी करोडपती. माय गॉड म्हणजे मी करोडपती होऊ शकतो. अहो कसं काय पण. तुम्ही तुमचे 25 लाख माझ्या कंपनीत इन्व्हेस्ट करा बर. आणि त्याच्या बदल्यात मी तुम्हाला इक्विटी देईन. याला काय अर्थ आहे. मी तुला 25 देणार आणि तू फक्त 1 विटी देणार मला. ते कोलू कशा दांडू तरी दे त्याच्याबरोबर. इक्विटी म्हणजे भागीदारी. म्हणजे मी तुम्हाला शेअर्स देणार. म्हणजे आपण पार्टनर्स होणार. म्हणजे मी भागीदार तुझ्या बरोबर. म्हणजे मी बिझनेस माय गॉड म्हणजे मी मोठा उद्योगपती होणार. क्या बात आहे, क्या बात आहे. झालं तुम्ही उद्या Congratulations. अभिनंदन. हे हे तू चल तिकडे. उद्योगपती जसं डोक्यात ठेवा ना का पिंजरातला वाघ आहे. हा ते झालं कळलं. उद्योगपती वगैरे ऐका. आता माझ्या लग्नाची बोलणी करूया. सगळं होणार. लग्नाची लग्न बोलणी. होणार. हा. अरे करोडपती होण्याची संधी परत मिळते का. ते बरोबर आहे. पोरी मी काय म्हणतो म्हणजे नेमकं म्हणजे आपल्या बिझनेसचं काय सिच्युएशन काय नेमकं आपल्याला करायचं. मी तुम्हाला प्रेझेंटेशन दाखवू का? हा, दाखव ना. मी सगळं घेऊनच फिरते इन्व्हेस्टर सगळं. बघते ना. ते हे बघा हा. म्हणजे आपला क्लोथिंगचा ब्रँड आहे. Clothing, तर yeah. जुन्या साड्या आपण रिसायकल करणार आणि त्याच्यापासून आपण गोदड्या शिवणार Oh, आहे. good. म्हणजे सध्या फॉरेन मध्ये हे खूप चालतंय की ऑर्गॅनिक गोदड्या त्यांना खूप पाहिजे असतात. त्यामुळे आपण त्या त्यांना सप्लाय करायचं. वा. तर हे ज्या साड्यांपासून बनवणार आहे ना त्या साड्यांचे हे डिझाईन्स हो हो नाईस फॅन्टास्टिक. इथं खाली खाली हे गोधड्यांची डिझाईन दाखव ना. हा या सगळ्या गोदड्यांच्या डिझाईन आहे होय का. आणि या सगळ्या कॉपीरायटेड डिझाईन आहे. सगळ्या? या हिने सगळ्या स्वतः डिझाईन केलंय. कोणता डिझाईन आणि मम्मीच्या साड्या घेऊन डिझाईन केलंय हो बरं. हो. म्हणजे नेमकं काय म्हणजे कसं काय याच्यात. म्हणजे आता आपण सगळे जुन्याच साड्या वापरणार आहे हा. तर आपली इन्व्हेस्टमेंट कॉस्ट खूप लो असणार. त्यामुळे आपलं नेट प्रॉफिट हाय असणार आणि ग्रॉस इन्कम पण आपलं जवळजवळ 70% जास्त असणार क्या आहे. बात. फक्त आपल्याला डिस्ट्रीब्युशन आणि मार्केटिंग मध्ये जरा कष्ट घ्यायला लागतील आणि आपली सप्लाय चेन जरा स्ट्रॉंग करायला हो. लागेल. म्हणजे आपण कसं टार्गेट ऑडियन्स पर्यंत पोहोचू शकू आणि आपलं कस्टमर ऍक्विजिशन जे असेल ना हा. ते आपल्याला बेटर करता येईल. हो बाय द वे आपल्या कंपनीचं नाव काय असणार आहे. अजून काही ठरलं नाही. नाव ठरलं नाही हो. नाही नाही मला एक सुचतंय नाव. बोला ना. प्रभाराज कसं वाटतंय. ओहो.
प्रभाराज हे काय पण प्रभाराज म्हणजे प्रभाराज असंच का बरं? नाही ते आमचा एक काव्यसंग्रह होता ना प्राजक्त प्रभा अच्छा. ते माझ्या पार्टनरने मला दागा दिला ते काहीतरी दागिन्यांचं सुरू केलं ना त्याच्यामुळे आपलं काहीतरी स्वतंत्र अस्तित्व पाहिजे का नाही म्हणून म्हटलं आपलं करूया प्रभाराज. कसं आहे प्रभा आता एकटाच पडलाय ना. प्रभा एकटा पडलाय. हो गेली 10 वर्ष एकटा पडलाय तो. मी प्रभाला एकटा पडू देणार नाही. ए, काय आपण कंपनीचं नाव ईशा प्रभा ठेवू. मला चालेल. कधी जाऊन रजिस्टर करूया आपलं नाही कंपनीचं नाव कधी रजिस्टर करूया. काय चाललंय? दुसरं काय तुम्ही मूर्त काढा मी तयार आहे. हा मी काय म्हणतो आजच जाऊया का कचेरीमध्ये आणि आपलं नाव आपण नोंदवून टाकूया का. पोरांना विचारायला हवं ना. कशासाठी पोरांना विचारायला पाहिजे. अरे आपलीच इन्व्हेस्टमेंटनी आपलीच इक्विटी काय करायचं. मला तुम्ही फार आवडलात आपण लग्न करूया चालेल तुम्हाला. अरे माझं लग्न आहे ना. अरे हो ना बाबा थांब ना होणार तुझं पण लग्न हो. एक मिनिट नाही. माझ्या इन्व्हेस्टमेंटचं काय? होणार सगळं. मी तुला 25 लाख रुपये द्यायला तयार आहे पण माझी एक अट आहे. काय काय? तू याच्यावर लग्न करायचं नाही कारण आम्ही दोघं लग्न करणार आहे म्हणून बाकी काही नाही. म्हणजे समजा तू लग्न केलंस तू बिझनेस कधी करणार. तू बिझनेस सांभाळ बाकी काही नाही. काय बोलतो तुम्हाला कळतंय काय कळतंय? अरे ते माझी गर्लफ्रेंड आहे मला लग्न करायचं तिच्या बरोबर. अरे हो कसलं लग्न मला चालेल. काय चालेल मला चालेल. चालेल. मला चालेल. अरे इन्व्हेस्टर्स मिळत नाहीत गौऱ्या नवरे 1000 मिळतात. मला चालेल. अगं तुला मिळतील ग मला एक पोरगी मिळणार नाही यार. तुम्ही काय करताय हो बाबा. जाऊ दे रे. फाबाड फोडून जास्त बोलू नको. आताच्या आताचा कोर्टात 500 रुपयाचा स्टॅम्प पेपर घेऊन ये आणि अख्ख्या गावाला निमंत्रण देस. मोऱ्यांच्या घरी मंगल कार्य आहे म्हणून मला आज आई मिळणार आहे. अरे पण माझ्या लग्नाचं काय. अरे तुला सवय आहे रे लग्न मोडायची. जा. जा देते. मी काय म्हणतो आपलं लग्न होईल आता हनीमूनला कुठं जाऊया. तुम्ही म्हणाल तिथं चालेल. मालदीवला चालेल. ए म्हाताऱ्या माझ्या लग्नाचं काय रे. नाग्या दादा टेन्शन नको घेऊस. मला दादा बिदा बोललो का. आधीच सांगतोय काय तुमची क्रिएटिव्हिटी. ह्या दोघांचं लग्न लावून दिलंय मला असंच ठेवलंय. हिला माझी बहीण बनवलंय. एकदा चोरून लग्न करून येत कळलं का तुम्हाला. सगळे बेकार क्रिएटिव्हिटी वर पडले सगळे. नमस्कार, बोललो तुम्हाला. क्या बात है कातिल मोरे, क्या बात. प्रसादा सदाबहार परफॉर्मन्स चौघांचे उत्तम. ईशा फार गोड लाजत होतीस आणि मोरे आज तू म्हणजे सुटला होतास जवळपास. क्या बात आहे. प्रिया छान दिसतेस. गौऱ्या फॅन्टॅस्टिक. हेमंत दादा तुम्हाला कसं वाटलं हे प्रहसन. असाच एक टी व्हीवरती कार्यक्रम होता. माझा मित्र त्यात काम करत होता. तर तो मला म्हणाला की तू एक स्किट मला लिहून दे. तो म्हटलं अरे मी नाटक सिनेमाला बांधीव लिहिणारा माणूस आहे मला हे जमणार नाही. त्यांनी खूप आग्रह केला म्हणून मी त्याला एक स्किट लिहून दिलं. त्या सीझनमध्ये जितके परफॉर्मन्स इथे झाले 200-300 त्याच्यामध्ये एकमेव स्किट रिजेक्ट झालं ते माझं होतं. त्याच्यामुळे ज्याला हे जमत नाही त्याला हे किती आवडत असेल याचा तुम्हाला अंदाज आला असेल. खूप छान झाला परफॉर्मन्स. क्या बात है हेमंत दादा, क्या बात and क्या बात टीम. कीप इट अप. मंडळी एका कुटुंब समारंभात रंगलाय सुनेच्या चहाड्यांचा खेळ. चला तर बघूया इथे कसा बसतोय हास्याचा मेळ. हा परफॉर्मन्स घेऊन आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. आम्ही बघितलंय बाबा आई. नाही ते हे डोळ्यात हे गेला होता ढासू गेला होता तो. गेला गेला हो गेलं. आई बाबा सरप्राईज. ओ माय गॉड केक्स. बसा ना बसा. बापरे तुमची 25वी अॅनिव्हर्सरी आहे. सरप्राईज द्यायला नको का तुम्हाला. हा नाहीतर काय बाबा बघता बघता लग्नाला 25 वर्ष झाली आहेत. अरे हिच्यावर काढली आहेत. एवढा आयुष्याचा महत्वाचा टप्पा गाठलाय माहितीये का. नाही खरंय खरंय खरंय. अरे सई आण बुके दिलास तो घेऊन या इथे. मागे कशाला लपवतेस. देऊन टाकतो बुके घेऊन आले मागे लपवते.
दिसला बघितला मी नाही. खरं बोलतोस हा. बाकी महत्वाचा टप्पा पार झाला हा. बरोबर. म्हणजे आता एक टप्पा आउट म्हणत आउट व्हायला तुम्ही मोकळे. म्हणजे काय गंमत केली. बेल वाजली. अच्छा चला कोणतरी आलंय आज सगळे गेस्ट येणार आहेत बाकी हा. काय होतं अरे दादा मी महेश कोठारेंना नवीन टायटल देणार आहे पिक्चरचं, माझा टकुला. बापरे थँक्यू. बापरे काय भाऊजी, आणून तुम्ही फुलंच आणलीत फक्त. गेला बाजार एखादं टूरचं पॅकेज आणलं असतं तर बरं झालं असतं. अरे मग त्याच्यात काय तुम्ही सांगा ना, कुठलं पॅकेज बुक करू? देवदर्शनाचं बुक करू का हानिमूनचे बुक करू? याला मारायचं. बापरे, आई तुमचा अंदाज चुकला हा. पण यावेळेस कसला अंदाज? काय कसला? मामी मामी मामा मामी येणार असं म्हणत होते. करवंटी आली की नाही? कोण आला? करवंटी आली. काय करवंटी? हा, आई तुम्हाला लाडाने करवंटी म्हणतात ना, मला माहिती आहे. वहिनी असू नका, तुम्ही मला करवंटी म्हणता? म्हणजे काय? अहो सारख्या बोलत असतात, कुठे माझी करवंटी, कुठे माझी करवंटी, अजून आली कशी नाही ती करवंटी. बिचारीचं त्या लग्नच होत नाहीये. बाबा, ही करवंटी दुसऱ्यांच्या लग्नामध्ये जाते, नुसती बसलेली असते. काय माहिती आम्ही गेल्यानंतर कोण जाणार आहे या करवंटीला. आई बोलतात. ऐक नाही भाऊजी, नाही हो. शामवंटी शामटंडी. नाही बोल घंटी आंटी काय बोलायचं ते बोल रे. वहिनी नाही भाऊजी, हा? मी असं तुम्ही असा विचार करता माझ्याबद्दल? नाही म्हणजे आता मेल्यावर कुणीतरी जाळायला एक माणूस लागेल. काही जाळू नका. एखादी हिवाळ्यात एखादी शेकोटी बघेन मी, त्याच्यावर जाऊन बसेन आणि जळून जाईन मी. ऍक्च्युली शेकोटी करवंटीने चांगली भेटते. तुम्ही ठीक आहे, एखाद्या मशीन मध्ये जाईन मी, तिथे जळून जाईल. तिथे टाका मला मशीन मध्ये. नाही, पण बटन दाबायला पण माणूस लागेल ना. मी बटन दाबीन स्वतः घुसीन त्या मशीन मध्ये. शाम्या तू करवंटी म्हणता एखाद्या माणसाला टक्कल पडलं म्हणून? शाम्या अरे येऊन मी तुम्हाला शाप देतो वहिनी, 4 वर्षात तुम्ही टकल्यावाल. अरे कधी दिसतील तू टकली. ओ दादा, तू जास्त मखडवू नको. हे जे लावलेलं बोचक आहे ना तुझं, ते तर 2च महिन्यात उडून जाईल. तू पण टाकला होता. शाम्या भाऊजी, हे बघ, येऊन जाऊन खाली का बसतोस तू इकडे. भाऊजी, नका ना ऐक, तुम्ही आज चिडवत. हे बघ आमचे चला केक्स कापूया. चलो केक्स आणूया. चलो केक्स. हॅपी अॅनिव्हर्सरी. योगा नको दाजी येऊ दे गेला का असं करताय. नमस्कार शामराव. आला का? कुठला शॅम्पू? बोल तू बी. लगा शामराव, हा. काहीतरी टाका गेला का त्याच्यावर? डोळ्यात चमकल्यावर ऍक्सिडेंट व्हायचा लागा एखाद्याचा. ऐका ना, उलटा गेला काही तुमची एक घाणेरडी सवय इथं कुठे पायात बघा. या इकडं मामा बघा. मामी पाया पडू या. असू द्या. मामी असू दे. वा दाजी, लग्नाच्या वाढदिवसाच्या जबराट शुभेच्छा. हॅपी अॅनिव्हर्सरी माणसं. केक्स बुकेज गिफ्ट्स काय आहेत की नाही? बर्थडे बम्स आहेत, देऊ का? आपण इथे मारायचं. दाजी, तुम्ही वा. बापरे आई, आला बरं का तुमचा भाऊ एकदाचा. काय कौतुक हो मामा तुमचं. सतत आपलं माझा भाऊ असा आहे, माझा भाऊ तसा आहे म्हणून म्हणजे खूप कौतुक करतात. सतत सांगत असतात खूप हुशार, माझा भाऊ खूप हुशार. ब म्हटलं की पातेल ओळखतोय. आणि मग बाबा म्हणतात, ब म्हटलं की बकुळाकडे जातोय. नशीबवान आहात हो मामी, म्हणतात असं. कोण बकुळा? तुमचं नाव आहे ना बकुळा? तुम्ही नाचत नाही? मी कशाला नाचून ग? मग तुम्ही ते नाचता नसता डोळ्यांनी बाण सोडता ना? मी कशाला पाणी सोडून ग? मग बाबा काय म्हणतात
की ते बकुळाने नाचता नाचता डोळ्यांनी बाण सोडलं की मामा असे एकदम खोळावल्यासारखे होतात, खूप खुश. कोण बकुळा? कोण बकुळा? तेच विचारते, कोण बकुळा? मला नाही माहिती तर. अय दादा, मस्त. काय कोण बकुळा? आजी तुम्हाला काय अकाल बिकाल आहे का जरा? अरे काय बोलायचं कळत नाही तुम्हाला. मी असं माझ्यात बोललो, मला नाही माहिती तिने ऐकलं ते. हे बघ कसं आहे की बकुळा आत्ता नाहीये. आता नाही म्हणजे? जाऊ दे, मी काय बोलतच नाही, मला काय म्हणजे आधी होती. नाही आधी होती बकुळा. अगं नाही. आणि तुम्ही तिच्याकडे जायचा तुम्ही? अगं नाही तर. अगं नाही कोण. खरंच नाही कोणतं. सॉरी सॉरी, हे बोलायचं नव्हतं का? अगं बोलायचं नव्हतं, तू गप्पच बस. जिभेला फिरायला पाठव कुठेतरी, गप्प बस. केक कापूया, हा, चला. केक कापूया, चला. हॅपी अॅनिव्हर्सरी. अरे तू काय, ये ना इकडे ये. मामा मम्मी तुम्ही रागवू नका, अजिबात रागवू नका. म्हणजे आम्हाला सगळ्यांना खूप कौतुक आहे हो तुमचं. खरंय खरंय. मग खूप कौतुक करत असतात. आमच्या ह्यांना किती कौतुक आहे तुमचं, बापरे. म्हणजे आम्ही हैदराबादला गेलेलो ना फिरायला, तेव्हा ट्रेन मध्ये एक मिशीवाली बाई आली, म्हणाले सेम मामी दिसते. खूप कौतुक करतात. नाही मामी. नाही मामी. लडगे हाणला म्हणजे ये इकडे. नाही मामी. मिशा आहे मला. नाही मामी. कसं बोलतोय बघितलं का? मिशा आहे. ए माकडा, तुला लाज वाटते कर? हा असेल तिला मिशी असेल ना तर दाढी असेल बेनी आहे. पार्लर मध्ये जाऊन बाजाराला तुझ्या बापाचं काय जाते रे? नाही नाही नाही, काय मी बघित, थोडी लव आहे इकडे. मी हो दादा. आला का? चांगला दिसतोयस केला का? वाढव की. तुमचं काही कडक बुंदी आहे काय हो तुम्ही? सांगा तुमच्या भाच्याला. चार चौघात बोलतोय. नाही 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 मामी, चार चौघात नाही म्हणाले ते. आम्ही एकांतात होतो तेव्हा कानात सांगितलं त्यांनी. अगं त्यांनी कानात सांगितलं, तू सगळ्यांना सांगितलंस, कळतं तुला? समजा तुझ्या बायकोला. तू गप्प बस ना, जीप फ्रीज मध्ये ठेव जा. गप्प बस. सॉरी हे बोलायचं नव्हतं का? हॅपी अॅनिव्हर्सरी. केक कुठे आहे? आपण केक कापूया. या आई, चला चला केक कापूया. अगं बाई, केक आणलाय होय. वा 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 वा. या, काढा काढा. वा वा. तुमच्यासाठी सरप्राईज अरे. या हॅपी अॅनिव्हर्सरी. ये बाबा, कापा कापा. आता मानलेली सासूबाई नाही म्हणून केक कापणार नाही, असं नाही करायचं का? मानलेली सासूबाई. मानलेली सासूबाई कोण? बनी काय रिॲक्ट झालीस माहितीये तू? आई मी आई, अहो ते लग्नात आलेला ना, बाबा म्हणाले बाई पाया पड, मानलेली सासूबाई आहे तुझी. त्या कोण आहे मानलेली सासूबाई? असं काय करताय आई? बाबांच्या ऑफिस मध्ये आहेत ना खाडीलकर बाई त्या. बाबा म्हणाले हे धूळ गळ्यात पडलं नसतं तर हीच तुझी सासूबाई असती. नाही, कोण आहे? ऐक, आई दाजी तुम्हाला लाज वाटायला पाहिजे का? हा माझ्या ताईडीनं इमानी तुम्हाला संसार केला का तुमच्या बरं? असलं धंदा करतोय बाहेर जाऊन. तुम्ही काय करताय? आणि बकुळा, तुम्ही रडू नका ना. मग तिला मला नाही आई तुम्ही रडू नका. दाजी आता लय झालंय तुमचं. सॉरी. लगा तुमच्या मागं पळून पळून लगा केवढीशी झाली बघितलं का ती? हा लग्नात तुम्हाला दिली तेव्हा कसं होता मजबूत बांधा, एकदम कडक हत्ती होता लगा. कडक हत्ती बोलला. कशी झाली बारीक बारीक केवढीशी झाली? तुम्हाला लाज वाटते? तुम्ही कशाला बोलताय हो? तुम्ही काय केलं? तुम्ही नाही मला बोलतोय. मामी अगं आता नाही माझं तसं काय. बसा. आता मला नाही राहायचंय घरात. दादा मी आता तुझ्याकडे येऊन राहणार. मला नाही राहायचं. आई थांब, आई थांब. मला आई. नाही राहायचं. अरे भांडू नका. केक गार होतोय. बाबा मला असं म्हणायचं नव्हतं, पण आई तुम्ही प्लीज घर सोडून जाऊ नका. मी पाया पडते आई माफ करा. बघा मला असं खरंच काही बोलायचं नसतं. म्हणजे मला असं काही बोलायचं नसतं ज्याने वाईट वाटेल. मी बोलून जाते आणि मग घोळ होतो. हे मला लग्नाच्या वेळी कळलं असतं ना तर बरं झालं असतं. कळलं ना? एकीकडे लग्न लागत होतं, दुसरीकडे तुझ्या पक्षातले सगळे भांडत होते. कळतं का? आठवतं काय? तुझी विदाई झाली, तू गाडीत बसलीस तेव्हा गिरणीचा भोंगा वाटावा तसे सगळ्यांनी सुस्कारा सोडला. हा त्यावेळेस हिचे वडील म्हणत होते अरे ही पोरगी गेली तर घर शांत होईल. मला वाटलं प्रेमापोटी बोलतायत. त्याचा हा अर्थ होता का? सॉरी मी मनापासून नाही बोलत. खरंच मी मनापासून नाही बोलत. मला आता नाही राहायचं दादा. चल मला तुझ्या घरी घेऊन जा. आई ऐका ना. आई नका ना जाऊ. असं काय करताय हो तुम्ही? काल काय म्हणालात?
लक्ष ठेवायचं तुम्ही गेल्यावर लक्ष कोण ठेवणार? कोण आहे उचलेगिरी करणारी? मी आहे. कधी नेला तुमच्या घरातलं? नाही ते श्रमेशच्या बारशाला वेफर बाबाचा दादा कधी नेला सांगा. पोलीस सांगा कधी नेलं? नेलं होतंच. उगाच बोलणार नाही मी. आता माझ्या घरात पाय ठेवून दाखवा बघा तुम्हाला हे गेलं. बघा, ए, भाऊ, त्या बायकोला आई, समजा. तू बायकोला समजा. बाबा, सांगा. मला नाही सांगणार. ए, सांग त्या बायकोला समजा ना. मला सांग. बायकोला समजा तू. काय समजावं कशी ओरडते माझ्यावरती? थांबा. हो 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 हो. अरे माझी करवंटी केली त्याच्या किती भांडता सारखे सारखे. नाहीतर काय. कंटाळा आलाय मला भांडणाचा. सारखं आपलं भांडत. मी ठरवलेलं तुमच्या भांडणामध्ये बोलणार नाही, पण बोलायला भाग पडता तुम्ही. माझं चुकलं. काल श्रमेशचं ऐकायला हवं होतं मी. हा. तो सांगत होता उद्या भुतावळ गोळा होईल, भांडण करतील, तू बोलू नको, पण मी बोलले. केक गार होईल. आम्ही भूतावर आम्ही सॉरी हे बोलायला नको होतं का? वा 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 वा, प्लीज हिच्या जिभेला फिरायला पाठवू नका, आम्हाला ती हवी आहे. किती मजा आली, मस्त झाला परफॉर्मन्स. प्रसादा. माझा मित्र आस्ताद आणि मोनल यांच्या सुंदर सुरांनी सुरू झालेली मैफिल शिवालीने उधळून लावली. उत्तम सांघिक परफॉर्मन्स, खूप मजा आली. सई. खूप एंटरटेनिंग परफॉर्मन्स होता. माझा सगळ्यात फेवरेट पंच माझा टकुला. कडक कडक वन लाईनर होता हा. शिवा खूप चोंबडा कॅरेक्टर आहे, खूप छान करतेस. मंडळी, कोणतीही गोष्ट पहिल्यांदा करताना त्यात गमती जमती या होतातच. ह्याच गमती जमती आता आपण एका विमान प्रवासात अनुभवणार आहोत, जो धमाल प्रवास आपल्या समोर घेऊन येत आहेत. कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम, जळगावचं जाळणधोर हेमंत पाटील आणि कॉमेडीचे नवे फंडे ईशा डे. देवी और सज्जनों, अब आप कुर्सी की पेटी खोल सकते हैं, शौच का उपयोग कर सकते हैं. अब आप अपने इलेक्ट्रॉनिक उपकरणों का इस्तेमाल कर सकते हैं. कैबिनेट क्रू ईशा, रसिका, चेतना आपकी सहायता के लिए उपलब्ध है. स्नैक्स और बेवरेजेस जल्द ही सर्व होंगे. आशा है आपकी यात्रा सुखद जाएगी. धन्यवाद. Ladies and gentlemen, now you may take off your seat belts. You may use the restroom. You can use your electronic equipments. Cabinet crew Isha, Rasika, Chetana will be available to serve you. Snacks and beverages will be served soon. We hope you have a safe travel with us. Thank you. Excuse me. अडकले. अडकले. In the beginning? Oh my God. One sec. Thank you. Relax. Thank you. It's okay. Thank you. First time in the air? बापरे. You. Yeah. Okay. Don't worry. And congrats. Get a deep breath and enjoy your first flight. Okay? Uncle? Yeah. Going Nagpur? Yes. Why? My brother's son's marriage in your Nagpur. Oh my God. Marriage
मधलं मानपान म्हणून मला लग्नाला एअर तिकीट. यु नो लॉट्स ऑफ मानपान इन आवर समाज अँड कदम लोक. Nice, nice, nice. Nagpur is very beautiful city. Yes, and it's called Tiger Capital of India because it has many tiger reserves. You know that? हा असेल म्हणा काय. Nagpur city is a center of our country. Yes. It indicates the geographical center of India. अरे बाप रे, लयच जबाबदारी घेऊन आलाय बसाऱ्या. Sorry. Sorry. You have a language problem? नो लँग्वेजला माझा प्रॉब्लेम आहे. न वसाऱ्या आता असंच जर का माझ्याबरोबर इंग्रजी बोलायला लागलीस तर माझा प्रॉब्लेम होईल तुला. Sorry. I am already tired. Now I am sleeping. You enjoy your first flight. झोप वसाऱ्या झोप. सर, हॅलो सर, Yes. युअर मील सर. After half an hour, please. Sure, sir. Sure, sir. Okay. Thank Your meal, sir? Sir. Sir, do you want something other than what you've ordered, sir? तुम्हाला खायचं प्यायचं विचारून आली ते. नाही मी सकाळी घरातून निघताना 2 ठोस 3 जिऱ्याची बटर अशी बुरवून अशी फुगून खाल्ली तर मला एकच झाले, पण असं करायला पण जागा नाही म्हणा. Okay, sir. Are you sure, sir? You don't want anything? हा नंतर काही मागायचं का सांगून ठेवते. नाही. Okay, no problem, sir. Yes. Have a safe flight. हो Yes. येस. घ्यायचं होतं ना मागून खायला, त्याच्यात काय होतं. अरे पैसे कुठे बसा रे. अबे पैसे कुठे लागतात, तिकीट राहतं, इन्क्लूड राहते, ते फुकट राहते. तिकीटच राहते. अरे मग ही पण काही बोलली नाही ना, ज्याने तिकीट काढलं ती पण मला काही बोलली नाही. काय सांगता. हॅलो नर्स. एअर होस्टेस आहेत. एअर होस्टेस आहेत. हेअर हॉस्टेल. हो अरे सगुना ताई हेअर हॉस्टेल बाई इकडे. Yes, sir. ऍक्च्युली म्हणे हंगरी लय असा हंगरी आहे मी, असं कावले ओरडतात पोटात. Hungry? हा. No problem, sir. I'll get the menu card for you. Is that okay? Menu card ante. ओके. मील ऑर्डर केलं म्हणजे जेवण ऑर्डर केलं ना. नाही करतो मी. व्हेरी गुड. आता मी झोपतो. हा मला डिस्टर्ब न कर जा. बचारे तू मला डिस्टर्ब करू नको, सनकन वाजवीन. That's the menu card for you. Tell me what you want and I can get it for you. जे पाहिजे त्यावर असे बोट ठेवा. I'll आणते मी. ओके. एक्सक्यूज मी. या. दिस वन. ओके. आणि ही पण दिस वन. आणि हे पण दिस. ओके सर. अरे हे दिस. हे नो दिस. ओके सर. तू एक काम कर ना, थोडं सगळं घेऊन ये ना. थोडं सगळं घेऊन ये. एव्हरीथिंग. सगळं. हा चालेल म्हणा. ओके. एनिथिंग टू ड्रिंक सर. भेटतो इकडे. You're very funny, sir. No, tea, coffee, juice. अच्छा ते अच्छा काय नाही, थोडं सगळं घेऊन या ना तुम्ही. Okay, sir. थोडी आणा. I'll get it for you, sir. आता मी प्लेन मध्ये जेवणार. काय भारी वाटणार रे प्लेन मध्ये. अरे तिकडच्यानी सांगायला पाहिजे ना, तिकिटात सगळं जेवणाचं पण असतं म्हणून मला माहित. Here's your order, sir. That's the burger, that's the fruit dish, the french fries, and just the complimentary things, and the juice, sir. हे फ्रेंडचं काय आहे.
फ्रेंच फ्राईज सर. एन्जॉय युअर मील सर. येस येस. अरे बापरे. ओ अंकल. थांब बस रे थांब. अरे हे तुम्ही ना मागवलंय. एवढं सगळं खाणार आहे तुम्ही? अरे म्हणजे काय अरे म्हणजे तिकीटच आहे ना ते म्हणून. अरे बापरे. अरे जे तिकिटात आहे तेच नेमकं दिलं नाही तुम्हाला. म्हणजे तिकिटात हे थोडी राहते. तिकीट हेच राहत नाही, तिकिटामध्ये ते सँडविच राहते ना, तुम्हाला सँडविचच नाही दिलं ते ना. हा ते ओ सिस्टर सगुना एअर होस्टेस. हेअर रुस्टल इकडे जरा इकडे. यस सर. आता मी ते म्हणजे सँडविच नाही दिले. Oh, you want sandwich, sir? म्हणजे पाहिजे ना सँडविच. Okay, sir. So we have turkey sandwich, we have chicken sandwich, paneer sandwich, feta cheese sandwich, and plain veg sandwich, sir. प्लेन नको, प्लेन मी घरी खातो. म्हणजे बाकीचं सगळं घेऊन ये. All of them? अरे असं काय करते आण ना. Okay, sir. या Sure. हे काय ए वा वा वा. हे कशात टाकायचं काय रे तिच्यात. काय झालं? That's your order, sir. Yeah. The sandwich. Can I put it here? Okay, sir. Here? Okay. There you go, sir. अरे And that's the other one. आवरे सगळे तुम्हीच बोले ना 4. अच्छा थँक्यू. Enjoy your meal, sir. येस. अरे वा कोरे सँडविच. अरे अंकल काय झालं? अरे बाप, तुम्ही ना परत हे सँडविच मागवले का? अरे बस तू गप बस. त्याने म्हणा दिले. अबे हे महागाचे सँडविच आहे, तुम्हाला फुकटचा सँडविच दिलंच नाही त्यांना. असं काय करता आता? याचे पैसे भरणे पडतील. पैसे लागणार नाही का? मग विचारा तुमच्या बहिणीले. नर्स. हॅलो सिस्टर. सगुना ये ना ग बाय माझे. Yes, sir. हे फुकट नाही आहे. No, sir. बाप आहे. याचे पैसे द्यायला लागणार. Of course, sir. किती पैसे द्यायला लागणार? I'll just check. 2,100, sir. Sorry. आवरे 2,000चा. Sir. त्याच्या भातुकरी नुसते हे टमाटे टाकले, कांदे टाकले आणि याला 2,000 रुपये. त्याला काही भातुकरी 2,000चा आहे. सर तुम्ही ऑर्डर केलं ना तेच आहे. एक काम करा तुम्ही हे परत घेऊन जा. सॉरी सर. नाही नो नो सर, वी एक्स्ट्रीमली सॉरी सर. नाही ते तुम्ही उघडलाय सगळा, आम्ही परत नाही घेऊ शकत. अरे असं काय करता? नाही सर, यू विल हॅव टू पे फॉर दिस सर. पैसे देणे पडतीलच त्याचे. सर नाही. हॅलो ए कुणाला घ्यायचं सँडविच? हॅलो. अरे मस्त असं स्वाद काही जाम भारी आलाय. हॅलो सर काय तुम्हाला घ्यायचं सँडविच? व्हेरी सॉरी. एक्स्ट्रीमली प्लीज. सॉरी सर असं नाही विकू शकत तुम्ही. यू कॅन नॉट सेल इट. अरे तू मग घेऊन जा ना. मी ऍक्च्युली नुसतंच हात उचवलंय नाही मी. सर आमच्या पॉलिसीमध्ये नाही बसत ते. तुम्ही उघडला त्यामुळे नाही घेऊन जाऊ शकत. फुकट तर सँडविच मला द्यायचं ना. तुम्हीच मागवला. तुम्ही ते फ्री वाला नाही मागवलं. फ्री वाला फ्री वाला आणायचं ना. फुकट तर सँडविच किती मला बोलताय? फुकट तर सँडविच पाहिजे मला. सर फ्री वाला वेज प्लेन सँडविच होता. तुम्ही ते नको बोला. घरी खाता बोलला तुम्ही. ते फ्री वाला कॉम्प्लिमेंटरी तिकीट मध्ये इन्क्लुडेड होता. यू हॅव टू पे सर. अरे कुठं पे नाही पे करू शकत हिच्या हातला. तुम्ही फसवलंय मला. तुम्ही ते सँडविच आणून द्यायला पाहिजे ना. तुम्ही एक काम करा. तुम्ही खेरवाडी पोलीस स्टेशनला घ्या गाडी. चला. अरे इवाना बसलाय तू. अरे ते हाय ते मला होतं. एवढं साथ देतो तुम्ही. लोकांना फसवता. अरे माणूस तरी बघा ना तुम्ही. हे सगळं वा छान झाला परफॉर्मन्स. सई. भारी होता परफॉर्मन्स. हेमंत दादा मस्त. आज खूपच छान सूर लागला होता. अरुंडा, मला असं वाटतं की तुम्ही म्हणजे तुम्ही आहात आणि तुमच्याशिवाय काही गोष्टी कुणीच करू शकत नाही जगात. थँक्यू.
आणि फारच मजा आणलीत तुम्ही. शेजारी बसून तुमची रिॲक्शन ऐकू आली, नंतर तुमची ऐकू आली, हे असं पण होतं कधी-कधी. हरकत नाही. ईशा मस्त छान भाषेचा आणि तुझ्या आवाजाचा वापर तू दिवसेंदिवस अधिक छान करू लागली आहेस. मजा आली. हे पण अनाउन्समेंट पण छान होती. मजा आली. वा 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 वा. हा हास्य प्रवास अतिशय सुंदर सुखद केल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. मंडळी, ही हास्य घडणावळ अशी चालू राहणार आहे. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, हास्याचा ट्रिपल डोस.